हाय हॅलो नमस्कार, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ईशांका झोपली आहे, हे ऑफिसला गेलेत. आता दुपारची वेळ आहे. आता वेगळं काही करायचं म्हटलं की दुपारीच निवांत करते, कारण सकाळ संध्याकाळ स्वयंपाक आणि ईशांका मध्ये मध्ये करते. म्हणूनच म्हटलं की आज आषाढ स्पेशल कापण्या करूयात, गोड आणि तिखट. मग त्याचीच तयारी करून घेतली आहे. आता करून घेणार आहे, ते येईपर्यंत तयारी करायला चालू केले. याच्यामध्ये जिरी, ओवा, लसूण, मिरची, कोथिंबीर असं वाटून घेणार आहे तिखट पुऱ्यासाठी, म्हणजे तिखट कापण्यासाठी. असं वाटण करून घेतलंय तिखट पुऱ्यांसाठी. तीळ टाकणार आहे. अशी तयारी करून घेतली आहे. आता पीठ भिजवून घेते. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, थोडं बेसन, हे वाटण वाटलेलं, हळद आणि मीठ घेतले आणि वरून कोथिंबीर. आता ह्याचा गोळा मळून घेते मी. मस्त गोळा बनून तयार आहे. घट्ट सरच मळाय. आता झाकून ठेवते याला 15-20 मिनिटासाठी. आणि हे गोड पुऱ्यांसाठी बडीशेप, सोंटा काही नाही आहे माझ्याकडे, फक्त बडीशेपच वाटून घेतली. आणि गोड पुऱ्यांमध्ये किंवा कापण्यामध्ये काही म्हणसाल ते, गोड कापण्यांमध्ये मी खसखस टाकणार आहे. तर मग ते सुद्धा काढून घेतलंय. आता पीठ भिजवून घेते, त्याचीच तयारी करून घेते. 1 वाटी गूळ घेतला आणि याच वाटीने मी पाणी पण घेणार आहे 1 वाटी. हे गरम करून घ्यायचंय. फक्त गूळ वितळून घेणार आहे. पाक वगैरे करायचं नाही, फक्त वितळून घ्यायचं आहे. मेल्ट झालं गुळवणीसारखं तर मग पीठ भिजवायला घ्यायचं आहे. ह्या गोड कापण्यांसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, बेसन, 2 चमचे ज्वारीचं पीठ, मीठ थोडंसं, हातावर चोळून टाकलंय ओवा, आणि बडीशेपचं वाटण केलेलं. सुंठ नाही टाकले, तुम्ही टाकू शकता. त्याचं गुळवणी केले ते आता ह्याच्यात गाळून त्याचं पीठ भिजवून घेते मी. तेल कडकडीत गरम केलंय. गुळवणी आहे, मस्त कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेते. आता तेलाचं मोहन काही सांगितलेलं नव्हतं, पण आता गोड आणि खुसखुशीत कापण्या करण्यासाठी तेलाचं मोहन टाकायचे. आता मैद्याचा वापर केला नाही, गव्हाचं पिठाचा करतोय. तर गुळाचं गुळवणी टाकून पीठ तर भिजवणार आहात, पण तेलाच्या मोहननी खुसखुशीतपणा छान येतो. म्हणूनच हे मिक्स करून घ्यायचं, पिठाला छान चोळून घ्यायचं. आणि मुठीमध्ये असं पूर्ण बंद होत असेल, म्हणजे मूठ तयार होत असेल पिठाची, मग ते परफेक्ट पीठ झालं आहे आणि त्याच्या खुसखुशीत अशा कापण्या होऊन जातात. पीठ छान भिजवून घ्यायचं. 2 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी पाणी आणि गूळ परफेक्ट आहे. मस्त गोळा मळून तयार आहे, घट्ट सरस मळलाय. आता त्याच्यावर झाकण ठेवते, 15 मिनिटं झाकून ठेवते. ईशांका झोपेतून उठली. आयशो, झाली झोप तुझी? आता खाऊ देते. डाळिंब सोलून देते. खात बस, मग मी तळून घेते. पिलू, वातावरण तर किती छान झाले बघ ना ईशू. हो, पाऊस, हिरवगार, मस्त वाटायला लागले. बाबा नाही, बाबा ऑफिसला गेले. उठलं की बाबा दिसला नाही की बाबा. कुठे बाबा? ऑफिसला गेले ग पिलू. येतात. काय खाते? डाळिंब खाते. ईशांकाला डाळिंब सोलून दिलाय, मस्त खात बसते आता. नाही शू, झोपेतनं उठलं की असं काहीतरी खायला पाहिजे, आहे की पिलू? गोड आणि तिखट कापण्या मी एका सोबत करणार होते, म्हणूनच गोड कापण्या आधी तळून घेणार होते. कारण तेलामध्ये आधी गोड तळून घेईल आणि नंतर तिखट आधी तळलं तर गोडाला थोडा वास लागेल मिरचीचा वगैरे, म्हणूनच आधी गोड करायला घेतल्या. तर खसखस वगैरे काढून घेतली आणि गोळा मस्त रेडी होता. पण त्याला काही जास्त मळत बसायचं नाही, नंतर मस्त लेअर सुटतात. आणि लगेच थोडासा उंडा तयार करून घेऊन लगेच लाटून घ्यायचा. त्याच्यावर खसखस लावली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता, म्हणजे काळे तीळ, पांढरे तीळ. मी खसखस लावली. आता लाटताना काहीच लावण्याची गरज नाही, जसं आपण शंकरपाळीचं लाटताना तसंच लाटून घ्यायचं आणि वरून खालून मस्त
खसखस लावून घेतली आणि लाटून घेतले, म्हणजे पूर्ण दाबून घेतल्यानंतर तेलामध्ये कमी प्रमाणात म्हणजे सुटून जाते. तरीसुद्धा बऱ्यापैकी माझी तेलामध्ये खसखस ती आली होती. मस्त लाटून घेतलं आणि कमी किंवा मीडियम गॅसवरच तळून घेतल्या. छान आतमधून तळून जातात, कारण आतमध्ये कच्च्या राहू शकतात. मोठ्या गॅसवर वरूनच खूप लाल होतात, कारण त्या गुळाच्या असल्यामुळे जास्त तळून गेल्या तर असं करपल्यासारखं दिसतात आणि गोडाचा पदार्थ तळला की तो जास्त डार्क होऊन जातो. त्यामुळे बऱ्यापैकी कमी गॅसवरच तळून घेतल्यात आणि छान खुसखुशीत अशा कापण्या तयार झाल्या होत्या. आमच्याकडे आषाढ महिन्यात नैवेद्यसुद्धा करतात पुरणपोळीचा आणि सगळ्या देवांना दाखवतात. त्याच पद्धतीने नॉनव्हेज पण केलं जातं आणि त्याच पद्धतीने असा आखाडामध्ये कापण्यासुद्धा केल्या जातात, गोड आणि तिखट. तसंच मी सुद्धा केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे तिखटसुद्धा करून घेतल्या, एक एक करून तळून घेतल्या. आता हे थोडंसं पीठ पातळ झालं होतं, त्यामुळे डायमंड शेपमध्ये काही झालं नाही, त्यामुळे मोठ्या मोठ्या करून तळून घेतल्या मी. थोड्या जरी जास्त तळ्या तरी कलर असा डार्क येऊन जातो, पण छान झाल्या होत्या. त्यानंतर देवाला सुद्धा इव्हिनिंगचा टाईम झाला होता, मग दिवा लावला, नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर आम्ही सुद्धा खायला घेतले. कसं झालंय सांग की? छान झालंय ना? हां, दह्यात बुडवून खाती, छान लागते का? बाबाला पण आवडलं ना? गोड एकदम छान झाले, मस्त फ्लेवर आलाय बडीशेपचा वगैरे, है ना? ईशांका उतर ना खाली, कुठून कशी चढली? होय ग इशू, काय पाहिजे? ते खराब झालेत बिस्किट, नको. शिची बाबा झालेत, दे टाकून. दुसरं खाऊ देते मी तुला, दुसरं खाऊ देते. उतर खाली चल. हां देते, हुशार आहे माझं बाळ. देते, दुसरं खाऊ देते. कशी चढली तशी उतर बरं खाली, उतर मग खाऊ देते. उतर तिकडून, तिकडून उतर, तिकडून. हां तिकडून. अगं ये पिलो, इकडे ये, चल चल लवकर चल. ईशांका फास्ट. का नको? का नको ग? बाबा कुठे? बाबा बाबा भू करा ना तिला तिथे जाऊन. चल लवकर, चल लवकर येश. तर असा होता आजचा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.